व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। न्यू पुरंदर प्रॉपर्टीज अँड कन्स्ट्रक्शन, घाटकोपर मेडिकल असोसिएशन व कुर्ला सब अर्बन डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा शिबिर शिवरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले। गेले 10 वर्ष संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी अखंड आरोग्य सेवा देण्यासाठी उद्योगपती आणि भानुदास कामते, भानुदास गुलाबराव कामते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर पार पडले। डॉक्टर संजय सुराणा, डॉक्टर भगतसिंग पाटील, डॉक्टर एकनाथ इंगळे, डॉक्टर विनयकुमार सिंह, डॉक्टर कुमार नेर्लेकर, डॉक्टर सचिन भांबे, डॉक्टर नामदेव थोरात, डॉक्टर नंदकुमार नरे, डॉक्टर हेमाली भानुशाली, डॉक्टर सुरेखा सिंग, डॉक्टर शैलजा थोरात, डॉक्टर नीता वाघमारे, डॉक्टर गोरखनाथ प्रशांत शिंदे, कमलेश पाटील, अर्जुन शेटकर, केदार जठार, राज शेट्टी, शिवकुमार यादव याचबरोबर अनेक तज्ज्ञ डॉक्टर या विशेष मोहिमेमध्ये सामील झाले होते। सालाबादप्रमाणे याही वर्षी उद्योगपती आणि अनिल भानुदास कामथे यांच्या माध्यमातून ही मोफत आरोग्य सेवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी होत असते। याचबरोबर तिन्ही संस्थांच्या वतीने सामुदायिक वृक्षारोपण केलं जातं। निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे ही संकल्पना राबवली जाते। यावेळी PM चव्हाण, AS खोमने हे वन परिक्षेत्र अधिकारी वृक्षारोपण मोहिमेमध्ये सामील झाले होते। यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन महाआरोग्य मोफत सेवेची सांगता झाली। आपण पाहत आहात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत श्री क्षेत्र यमाई या ठिकाणी। आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होत असताना वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे मंडळं, वेगवेगळं काम या ठिकाणी मेडिकल असेल यांच्या माध्यमातून दाखवलं जाते, केलं जाते। आज घाटकोपर मेडिकल असोसिएशन तसेच कुर्ला सबअर्बन डॉक्टर्स असोसिएशन आणि न्यू पुरंदर प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवरीमध्ये वारकऱ्यांसाठी अखंड असा मोठा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे। आणि यामध्ये घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय चंपालाल सुराणा आपल्याबरोबर आहेत। तसेच पुरंदर प्रॉपर्टीचे आणि ICMCRचे चेअरमन अनिल कामते आपल्याबरोबर आहेत। आपल्याबरोबर घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे सुराणा सर बोलतील। सर बोला। हे वारीचं आमचं 12वं वर्ष आहे आणि हे 12 वर्ष आम्ही असं वाटतं की आम्ही पहिल्या दिवसापासून दिंडीमध्ये येतो आहे, जो एक्सपिरियन्स घेतो आहे, जे आम्हाला आमच्या लहानपणी पण नव्हतं माहिती, हे 12 वर्षात सगळं माहीत पडलं। आज आम्ही सगळे डॉक्टर्स, घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, सगळे माझे सहकारी, आम्ही सगळे मिळून लास्ट 12 वर्षापासून इथे येऊन आमचे जे मित्र आहेत अनिल कामठे यांच्या सहयोगाने आम्ही इथे हा मेडिकल कॅम्प भरवतो आणि इथे बऱ्याच वारकऱ्यांची आम्ही सेवा करायचा प्रयत्न करतो। पांडुरंगाने आम्हाला ही संधी दिली आहे की या लोकांची सेवा करण्यासाठी। मी पांडुरंगाचरणी माझं नमन करतो आणि त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी अशी आम्हाला सेवा करण्याचं संधी दिली आहे। आणि मी अनिलला पण थँक्यू करतो की घाटकोपर मेडिकल असोसिएशनतर्फे की या गोष्टी आम्हाला तो इथे बोलून आणि इथल्या वारकऱ्यांची सेवा आमच्याकडून करून घेतो, त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।
याचबरोबर गेली 10 ते 15 वर्ष अविरतपणे वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, मेडिकल सेवा देण्यासाठी या गावचे सुपुत्र न्यू पुरंदर प्रॉपर्टीचे चेअरपर्सन उद्योगपती अनिल कामथे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या माध्यमातून घाटकोपर मेडिकल असोसिएशन असेल, कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन असेल, यांच्या माध्यमातून गेली 10 वर्ष ही सेवा वारकऱ्यांसाठी दिली जाते आणि कुठल्याही प्रकारचं या वारीमध्ये वारकऱ्यांना त्रास असेल, गुडघा दुखत असेल, जखम झालेली असेल, स्वतः याचं मालिश केलं जाते, त्याच्यावर मेडिकली इलाज केले जातात. या संदर्भात न्यू पुरंदर प्रॉपर्टीचे चेअरमन अनिल कामठे आपल्याबरोबर आहेत. बोला. जगातल्या सर्वात श्रेष्ठ देशामध्ये आणि त्याच्यानंतर सर्वात श्रेष्ठ धर्मामध्ये जन्म झाला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. लोकशाहीचे आद्य प्रवर्तक असं जरी ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. माऊलींनी फक्त परमार्थ शिकवला नाही, तर माऊलींनी जीवन जगण्याचा एक सारांश मानवजातीला दिला. अतिशय प्रगत असा आपला समाज आणि त्या समाजाला एक विणीमध्ये बांधण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. माऊली खऱ्या अर्थाने गीतेचा सार सांगताना प्रत्येक क्षणाला आपल्या कार्यरूपी फुलांनी पावन करावं आणि ते कार्य जास्तीत जास्त पवित्र असावं असे मार्गदर्शन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरांनी केलेलं मार्गदर्शन आम्ही सर्वजण घाटकोपर मेडिकल असोसिएशन, कुर्ला डॉक्टर्स असोसिएशन आणि न्यू पुरंदर प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 12 वर्ष आम्ही करत आहोत. माऊलींचे आशीर्वाद असेच आमच्यावरती असावेत आणि आमच्याकडून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी अशी मी माऊलीचरणी प्रार्थना करतो. यानंतर अवयवदानाबद्दल महत्त्वाचं काम करणारे श्री कैलाश जवादे सर यांनीही आषाढी वारीमध्ये जे उपक्रम हाती घेतलेत त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. कैलाश जवादे सर. यस. रामकृष्ण हरी. न्यू पुरंदर प्रॉपर्टीज अँड कन्स्ट्रक्शन, घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य सेवा शिबिरासोबतच या पंढरपूरच्या वारीदरम्यान मी डॉक्टर कैलास जवादे, डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मुंबई, मी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे तिथे. आणि या वारीमध्ये दोस्त मुंबई या आमच्या संस्थेच्या माध्यमातून 30 जणांच्या टीमसह अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. अवयवदान ही काळाची गरज आहे. आता सध्या एकट्या मुंबईमध्ये साधारणतः 6500 पेशंट किडनीच्या वेटिंगमध्ये आहेत. जवळपास 1000पेक्षा जास्त पेशंट लिव्हरच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बरेचसे पेशंट हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. 2 पेशंट इंटेस्टाईनच्या प्रतीक्षेत आहेत. तर यांना हे अवयव आणायचे कुठून? अवयव कुठेही तयार होत नाहीत किंवा कुठे भेटत नाहीत. ते कुणी दिले तर कुणी दान केले तर कुणाला भेटू शकतात. म्हणूनच या अवयवदानाविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न. दरवर्षी आम्ही वारीमध्ये येत असतो आणि अवयवदानाविषयी वारकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अवयवदानाचा संदेश घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. 30 जणांच्या टीममध्ये पथनाट्य, भारूड, विविध माध्यमातून लोकांसोबत चर्चा साधून आम्ही अवयवदानाविषयी संदेश पसरवतो. त्यासोबतच यावर्षी अवयवदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न चालू आहे. गव्हर्मेंटने, महाराष्ट्र शासनाने रोटो अंतर्गत तसेच नॅशनल लेवलवरती नोटो या संस्थेच्या अंतर्गत अवयवदानाचे प्रपत्र भरून देण्याची अत्यंत सोपी पद्धत शोधलेली आहे आणि QR कोडच्या साहाय्यानं आपण ऑनलाईन पद्धतीनं अवयवदानाचा संकल्प व्यक्त करू शकतो. एकदा अवयवदानाचा संकल्प फॉर्म भरून दिल्यानंतर नॅशनल लेवलवरती त्या संकल्प करणाऱ्या व्यक्तीची नोंद होते आणि भविष्यामध्ये त्यांना या अवयवदानाशी निगडीत बाकीची माहिती दिली जाणार आहे किंवा त्याविषयी शासनाचे बऱ्याचशा योजना आहेत. तर मला वाटतं की या पंढरपूरच्या वारीमध्ये, माऊलींच्या सोहळ्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक यावेळेस चालत आहेत आणि ही एक खूप सुवर्ण संधी आहे जिथे अवयवदानाचा संदेश आपण देऊ शकतो आणि तसे चांगला परिणामसुद्धा आम्हाला पाहायला भेटत आहे. आत्तापर्यंत जवळपास 200-250 जणांनी
फॉर्म भरून दिलेले आहेत, संकल्प केलेले आहेत. तर ही एक खूप चांगली मोहीम राबवली जात आहे असे मला वाटते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर गोरखनाथ धुनगाव, कुर्ला सबअर्बन डॉक्टर असोसिएशनचा प्रेसिडेंट. ॲक्च्युली ह्या वारीमध्ये जो काम करण्यासाठी की सेवा करण्यासाठी जी संधी मला मिळाली आहे, तर माननीय कांते सर, घाटकोपर डॉक्टर असोसिएशन यांच्यामार्फत जी आम्हाला संधी मिळाली तो खूप छान असे आम्हाला आत्मिक आनंद मिळालेला आहे या वारीमध्ये. आणि असं आता वाटतं की परत वारीमध्ये येऊन जे काय आमच्याकडनं सेवा व्हायला पाहिजे ती प्रतिवर्षी व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. सरांचं, कामते सरांचं अभिनंदन करतो. घाटकोपर असोसिएशनचं आभार मानतो की आम्हाला त्यांनी ही संधी दिलेली आहे. थँक्यू. अशा प्रकारे गेली 10 वर्ष या गावचे सुपुत्र उद्योगपती अनिल भानुदास कामते यांच्या माध्यमातून आषाढी वारीसाठी चाललेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा दिली जाते. यामध्ये वेगवेगळ्या संस्था, यामध्ये घाटकोपर मेडिकल असोसिएशन असेल, तसेच कुर्ला सबअर्बन डॉक्टर्स असोसिएशन असेल, यांच्या माध्यमातून न्यू पुरंदर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून ही सेवा अखंड चालू आहे. आणि एक पुण्याचं काम या गावचे सुपुत्र अनिल भानुदास कामते यांच्या माध्यमातून होत असताना वेगवेगळे उपक्रम असतील, युवांना मार्गदर्शन असेल, अशा प्रकारचं काम या ठिकाणचे गावचे रहिवासी तसेच मुंबई आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी वास्तव्य असलेले अनिल भानुदास कामते यांच्या माध्यमातून होते. नक्कीच विठोबा यांना संत माऊली यांना आशीर्वाद देतील यात शंकाच नाही. आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे या उपक्रमास शुभेच्छा. धन्यवाद.